गाईज आणि नमस्कार तुम्हा सर्वांना. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असाल आणि मी पण सुद्धा खूप मजेत आहे. आणि काय झालं, किचनचं तर मी तुम्हाला सांगत असते, किचन इतका मोठा आहे विचारायलाच नको. इतका मोठा आहे की काम पण तितकंच मोठं आहे, तितकंच मोठं काम. काय होतं, काही पण आणलं, मी तुम्हाला सांगितलं ना मागच्या ब्लॉग मध्ये, प्रत्येक ब्लॉग मध्ये सांगितलंय, इथं आहे ना सगळं आणतात इथंच ठेवतात, काय आणतात इथंच ठेवतात. चहा पिले, कप इथं ठेवलाय, घासायचा कप आहे हा, हे ठीक आहे मी पिले, पण गट्टुरी आणून ठेवला माझ्या आणि इथं ठेवला. तर बघा आता हा जो किचन आहे कसं करणार तुम्ही सांगा. आता मी येणं काय करते, पहिला हा किचन आवरते आणि मग तुमच्याशी मी निवांत बोलते. थोड्याशा ना मला तुमच्याशी काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. असा किचन मी आवरून घेतलाय कसा बसा, आणि किती हे आवरलं काम काय संपायचं नाव घेत नाही. चमचा माझ्या पोरांनी खेळता खेळता, परवा आहे ना असा खेळता खेळता इथं गेला, मग तो उचलला तिकडनं घासायला टाकला, असा अजिबात नाहीये. त्यामुळं खरं आहे, मी एका लेडीजचं म्हणजे जी बाई एकटी घर सांभाळते, तिच्या घरात कोणीच नसतं, सासू ननद वगैरे कोणीच नसतं, म्हणजे नाही का फॅमिली मेंबर त्यांचे जास्ती नाही, फक्त मुलं नवरा बायको जर असतील ना त्यांचं दुःख तर मी चांगलं समजू शकते. खरंच काय असतं ते मला चांगले अनुभव आलेले. हे असं ठेवतो, पण असं नाही की उचलून ठेवलं जागेवर फेकलं, त्यांनी खेळता खेळता असं फेकून दिलेलं होतं. असे पोरं करतात सांगा. म्हणजे असं सगळं आवरून घ्यायचं. माऊला सांगितलं ना मी माझ्या, की मग माझी माऊ करती, तिला पण 10 वेळा सांगावं लागतं कर ग एवढं, कर ग एवढं. तरी मी एक हात आधी मारून घेतलाय, एक कोरडा मारायचा होता ना, मग म्हटलं नंतर ना व्हिडिओ चालू असताना कोरडा हात मारते. असं काय बसाळा बघितलं. आणि आता तर गणपती बाप्पा येणार आहेत, त्यामुळं घराची साफसफाई करायची. आता फक्त पसारा ऍडजस्ट केलेला व्हिडिओ टाकलेला मी, आणि मला टाइल्स घासायच्या, खिडकी घासायची, भिंती पुसायच्या, अंथरुणं धुवायचे, सगळं करायचंय. आणि तेही याच आठवड्यात, म्हणजे आता सोमवारपासून माझं ते काम चालू होईल. कारण की राहिलेच किती दिवस, पुढचा एक आठवडा गेला की त्याच्या पुढच्या आठवड्यात, म्हणजे 1 तारखेपासून ते किती तारखेला हे ना वाटतं गणपती बाप्पा येणार आहेत. 1 मिनिट, या सोमवारी जर केलं साफसफाईला लागले तर त्याच्यात 4-5 दिवस माझे आरामात जातील. त्यानंतर ना एकच आठवडा राहतोय, त्याच आठवड्यामध्ये एवढं सगळं भरभर करून नाही का बॉडीला पेन आणून नाही द्यायचंय. सगळं छान व्यवस्थित हळूहळू व्यवस्थित झालं पाहिजे. आणि डेकोरेशनला पण आम्हाला नाही का थोडा टाइम लागणार आहे. आता साहेब काय करतात त्याच्यावरती हे करतात, नाही करतात, साधच ठेवतात. कारण मागच्या वर्षी ना आम्ही हे केलेलं होतं ना, असं गणपती बाप्पाला मी फोटो टाकेन इथं एका साईडला आता, आणि ना ते केलं होतं हे डेकोरेशन. आणि आता बघू या वेळेस पण ते बोलतात काहीतरी करायचं आहे डेकोरेशन, तर त्याच्यासाठी पण थोडा वेळ पाहिजे. तर मी 4 ते 5 दिवसामध्ये मला सगळं परत आवरायचंय, भांडे वगैरे सगळं घासून घ्यायचंय. त्यामुळं माझे ब्लॉग तुम्ही कंटिन्यूस पहा, माझी मेहनत सुद्धा पहा, मी कशी आवरते. घर एकदम, भिंती पण थोड्या नाही का इतके काळे काळे दिसतात आहेत ना डाग. कलर देऊन आम्हाला 5 वर्ष का 4 वर्ष झालेले आहेत कलर देऊन. पण मी दरवर्षी पुसते ना, म्हणून माझ्या दरवर्षी नाही म्हणजे वर्षातून मी कमीत कमी 4 ते 5 वेळा भिंती पुसत असते. म्हणजे आपले 4 महिन्याचे सीझन असतात ना, त्यातनं दर महिन्यात म्हणजे 4 महिन्याचा 1 महिना आहे ना, त्यात मी पुसतच असते. 4 महिन्याला असं एकदा पुसतच असते. त्यामुळे भिंती माझ्या खूप चकाचक आहेत. आणि ह्या वेळेस काय झाले माहितीये का, थोडंसं खराब झालेलं आहे.
तोडफोड पण झाली होती आत्ता थोडीशी, त्याची धूळ. त्यानंतर जागा पण इथून तिथून चेंज केली. कपाट वगैरे तर तुम्ही पाहिलं, तोच पसारा आवरला. त्याच्या मागची जी धूळ होती कपाट काढल्यानंतर झाडलं, ती पण उडलेली आहे. थोडंफार नाही बरंच काम आहे. तर तुम्ही प्लीज 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 मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तर माझी व्हिडिओ तुम्ही प्लीज पहा. मी कॉमेडी व्हिडिओ पण बनवते, तर तुम्ही कसे वाटतात ते आवडत असतील तर कमेंट्स करा, छान कमेंट्स करा. आणि बोलताना इतका दम लागतोय, काय काय बोलावं सुधरत नाहीये. आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असता तर व्हिडिओला माझ्या लाईक शेअर, आणि नवीन जर असताल माझ्या चॅनेलवरती तर बेल आयकॉनचं बटन टॅप करा. माझे व्हिडिओ सगळ्यात पहिला तुम्हाला पाहायला मिळतील. जर माझे व्हिडिओ तुम्ही आवडीने पाहत असतात तर माझ्या व्हिडिओज तुम्ही आवडीने पहा. आणि आता मी किचन वगैरे तुम्ही पाहिलं आवरलेलं आहे. आणि हो, मला तुम्हाला एक दाखवायचं राहिलं. ही कढई आहे ना, इतकी सुंदर कढई आहे, इतकी सुंदर स्टीलची कढई, आणि इतकी जड आहे. ही मी घेतलेली आहे 500 म्हणजे 450 रुपयामध्ये घेतली, मेशोवरनं घेतली. आणि इतकी भारी आहे ना, म्हणजे काय होतं माहिती का, माझी जी कढई आहे ना ती ब्लॉगमध्ये नाही का ठेवली ना, खूप जुनी आहे. जुन्या लोकांचे भांडे तर खूप चांगले असतात असं बोललं जातं. मग मी ते भांडे नाही टाकून दिलेली, ते माझ्या आजी सासूच्या हाताची कढई आहे ना, मग मी त्याच्यामध्ये अजूनपर्यंत वापरत होते. मग आता तुम्हाला माझ्या छान छान अशा भांडे दिसावे म्हणून मी नाही का दोन तीन नाही का असं महिन्यातून 1-2 वस्तू घेत असते. तर ही कढई आणि इतकी जड आहे, खरंच इतकी जड आहे, खूप भारी आहे. 450 रुपयाला. ह्यामध्ये नाही म्हणलं ना 5-6 जणांची पातळ भाजी जी असते ना, आता तुमच्यात आमच्या इथं काय म्हणतात, पातळच बोलतात, तसं सगळीकडे पातळच बोलते मी. प्रत्येकाची बोलायची स्टाईल वेगळी. तर पातळ भाजी ह्याच्यात नाही म्हणलं तर 6-7 जण आरामात जेवतील एवढी मोठी कढई. ही नाही म्हणलं तरी 3-3.5 लिटरची मोठी कढई दिसते मला माझ्या अंदाजे. म्हणजे हो, ह्याच्यात आमच्या 4-5 जणांचे पोहे व्यवस्थित होऊन जातील एवढी कढई आहे, अंदाज सांगतेय मी. तर तुम्हाला पण आवडली का कढई, मला कमेंट्स करा. मी छान करतेय का, आणि छान भांडे दिसले पाहिजे म्हणून तितकाच मी मेहनत पण करते. तर चला, आता मी तुम्हाला काहीतरी दाखवते, तेही तुम्हाला दाखवणार आहे मी आता. कढई मी ठेवते 1 मिनिट. माझा गॅस जो आहे ना खूप खराब आहे, तुम्हाला मी दाखवते. हे पण काढते मी. हे मी तुम्हाला का दाखवते तर ना, काय झालंय मला तुम्हाला खरं सांगते. माझा हा जो गॅस आहे, हा गॅस जो आहे यावरती आम्ही लॉकडाऊन मध्ये ना चपात्या केलेल्या होत्या. या गॅसवरती माझ्या नाही म्हणलं तरी 3-4 हजार चपात्या होत होत्या या गॅसवर. त्यामुळं काय व्हायचं माहितीये का, थोडा चहा गेला, घाई असायची, लोकांना ऑर्डर पण द्यायचे होते. आणि लॉकडाऊन मध्ये हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऑर्डर खूप होत्या. त्यामुळे ना मला वेळ भेटायचा नाही, आणि कोणीच कोणाच्या घरी जायचं नाही. तर त्यावेळेस मी काय केलं होतं माहितीये का, थोडंफार घासायचे मी, पण मला वेळच भेटायचा नाही. आणि आता मी ते बंद केलेलं आहे. तर हे माझं आहे ना, त्या चपात्या करून ना नंतर ना नाही का, पोरं काय सांडव किंवा कोणाकडनं काय सांड असं होऊन हे खूप सारं काळं झालेलं आहे. तर ना, तर मी तुम्हाला दाखवते. हे इतकं काळं आहे, किती फरक पडतो तुमच्या समोर, आपण ट्राय करूया. या गॅसवर चपाती होत नव्हती, किती स्वच्छ आहे तुम्ही पाहिलं ना. हे चपात्या होत होत्या ना याच्यावर, म्हणून ते असं झालेलं आहे. आणि त्याच्यासाठी मी काहीतरी नाही का सोल्युशन आणलंय. हे खूप भारी आहे. तर हे ना असं होत आहे. आता 5 मिनिटं आहे ना, ह्याला मी असंच ठेवणार आहे. 5 मिनिटांनी हे थोडासा फेस कमी झाला ना, मग आपण बघूया ट्राय करून होतंय का. कंप्लीट 7 मिनिटं झाले तरी हा फेस काय गेलेलाच नाहीये. छान निघल, आय होप निघावं ते स्वच्छ. कारण मी पण पहिल्यांदाच टाकले, आज आणल्यापासूनच ते आणून 2 दिवस झाले. तर मी म्हटलं टाइम भेटल, व्हिडिओ नाही का टाकायचा होता मला, तुमच्याशी शेअर करायचं होतं म्हणून मी थांबली होती. त्यामुळे आता मला वेळ भेटला, तुम्हाला दाखवा. 5-7 मिनिटं होऊन गेले, 7 मिनिटाच्या वरती होऊन गेले तरी सुद्धा त्याचा फेस जात नाहीये. मग बघू आता, तुमच्या समोरच क्लीन करते मी आता.
बऱ्यापैकी निघालंय, बऱ्यापैकी. जवळनं पण दाखवते, 1 मिनिट. हा, जवळनं पण दाखवते मी तुम्हाला. खूप काळं होतं, खूप काळं. इतका फरक पडलाय ना, खरंच खूप फरक पडलाय बघा, खरंच पडलाय. मस्त, खूप छान निघाले, खरंच खूप छान, खरंच खूप भारी निघाले. छान दिसतोय ना आता गॅस. खरंच 1 मिनिट असंच दाखवते मी तुम्हाला. हे पहा, खिचडी कशी खातात, हे डाळ आणि तांदूळ मिक्स करायचं आणि मग ह्याच्यामध्ये ह्याला धुवून घेते आणि मीठ आणि हळद टाकायचं आणि हे ना असं ह्याच्यामध्ये पाणी भरपूर ठेवायचं वरपर्यंत. डाळ खिचडी कशी असते, थोडीशी नाही का घट्ट, थोडीशी पातळ अशी लुटपुत म्हणजे. आणि हे असं बनवायचं, ह्याच्यात दुसरं काहीच टाकायचं नाही. टाकले तर फक्त जिरे टाकायचे आणि ही साधी खिचडी झाली. प्रत्येकाची खिचडी बनवायची पद्धत वेगळी असते आणि खिचडी बनवायचे बरेच प्रकार आहेत. तर आम्ही अशी खिचडी खातो, तर मी तुम्हाला दाखवते आता. तुम्ही इथं खिचडी धुवून घेतली, डाळ तांदूळ थोडंसं कमीच घेतलेलं, पाणी भरपूर आहे यामध्ये, लुटपुत होईल असंच आहे. आणि आता यामध्ये हळद टाकली आणि मीठ टाकलं, असं व्यवस्थित मिक्स करून घेते. टाकले तर जिरे पण टाकतो आम्ही, पण टाकते आता. 1 मिनिट. मीठ आणि तांदूळ आणि हळद असं व्यवस्थित मिक्स करून घेते चांगलं. छान मीठ आहे ना, हाताला लागतं ना खाली, मग कळतं मीठ विरघळलं नाही म्हणून. थोडेसे जिरे टाकले, आता कुकर लावून द्यायचा. कुकर लावून झालं माझं, 5 मिनिटात होतो कुकर लावून. या गॅसवर ठेवतो, बोललाय ना, या गॅसवर ठेवलाय कुकर मी आता. तर मी आता आले हॉलमध्ये, कुकर लावला, कामं सगळे किचनचे आवरून झालेले आहेत आणि दुपारची भाजी चपाती पण आहे. फ्लावर बटाट्याची भाजी चपाती केली, ती पण आहे. 1 मिनिट मी दाखवते. काय होतं, सकाळी मी आधी पण ब्लॉगमध्ये सांगितलंय, सकाळचं जे जेवण आहे ना मी बनवते पोरांच्या टिफिनला, तर ते मी सकाळी काय खूप पहाटे नाही बनवत. त्यामुळं काय होतं, सकाळचं जे जेवण राहतं ना दुपारी तेच खातो आम्ही. खायला कोणीच नसतं, माऊचे पप्पा नसतात, पोरं पण नसतात, मी एकटीच असते. त्यामुळं काय होतं, जेवण तसंच राहतं बऱ्यापैकी. आता इथं बघा मी तुम्हाला दाखवते. 1 मिनिट. आता भाजी एवढी राहिली, गट्टू माझा आत्ताच जेवला, चपाती सुद्धा तशीच आहे. हे गट्टू आता जेवला, त्याचं ताट आहे. नाही तर तुम्ही म्हणता भाजी राहिली आणि काय दाखवती, तर तो जेवला, त्याचा आता जेवायचं फक्त खिचडीच खाईन तो. त्यामुळं काय होतं, मग भाजी फेकण्यात वगैरे जाते. त्यामुळं ना मग मी काय करते, संध्याकाळचं जर केलं ना तर पुलाव, खिचडी नाही का, मसाला खिचडी, तिखट भात वगैरे असं बनवते. नाही तर मग कधीतरी आपलं वेगळं काहीतरी असं बनवते. तर आता बघा, माऊ माझी येते, तर तिला काय झाले, आज दुपारी ती झोपलेलीच नाही. स्कूलवरनं आले, ट्युशनवरनं आले, तशीच बॅग ठेवली तिथं, झोपली. हा हिरो इथं बसला बघा कसा, बघा दाखवल्यावर कसा व्यवस्थित बसतोय. हा, खूप आगाव आहे. बघू, एकदा कर ना ते, तू काय करतो ते नाही का, बाई कर ना एकदा. भैया काहीही करतो,
सगळ्यांना चिडा. आमच्या इथं एक आजी येत नाही, त्यांना सारखा येता जाता कसा करत होती का भैया भैया कसं त्यालाच येतं ते ताल लावून बोलता. तर आता बघू, आता जेवताना मी खिचडी केली ना, खिचडी झाली की मग भेटते तुम्हाला, जेवल आणि झोपल. इतकाच माझा व्लॉग होता. आणि खरं तर मला ते गॅसचं तुम्हाला शेअर करायचं होतं म्हणून मी हा छोटासा ब्लॉग बनवलेला होता. तर आता मी जेवताना तुम्हाला भेटते. खिचडी कशी बनवते आणि कशी बनवल आणि कशी खाणार. पापड वगैरे आम्ही खातो त्याच्यासोबत, उडदाचा पापड, शेंगदाण्याची चटणी, लोणचं असं असतं. त्यामुळं भाजीचं मी कुठाणा करत नाही संध्याकाळचा. नाही तर तुम्ही परत मला कमेंट्स करताल भाजी एवढीशी त्यात हा जेवला आत्ता आणि मला वाटलं भाजी आहे. तरी भाजी आम्हाला भरपूर लागती. म्हणजे माझे पप्पाच एक असे आहेत की भाजी खूप कमी खातात. मला पण भाजी भरपूर लागती. चपाती कमी खातो पण आम्ही भाजी जास्त खातो, त्यामुळे मी भाजी भरपूर बनवत असते. तर आता जेवताना भेटते तुम्हाला. इथं अशी मी खिचडी केली होती. ही अशी खिचडी पण थोडीशी नाही का, अजून थोडीशी हलकीशी पातळ लागते. ही थोडी घट्ट झालेली एक जरा. आणि अशी खिचडी आणि यासोबत जी भाजी होती ना फ्लावर बटाट्याची, ती, उडदाचा पापड आणि वरनं असं तूप टाकून खायला इतकी स्वादिष्ट लागते. खरंच खूप भारी लागते. आणि आमच्या इथं हे आठवड्यातून 2 ते 3 वेळा होतात. हे उडदाचे पापड मी भाजले. राजवीरचे पप्पा, मी आणि माऊ तर झोपलेली होती. माऊ म्हणली मला जेवायला नको. आणि मग काय, आम्ही बसलो जेवायला. माऊच्या पप्पांना दिलं, मग माझ्या गट्टूनी मी घेतलं जेवायला. आणि मग असं काय आम्ही आता आम्ही जेवायला बसलो. हे माझी प्लेट आहे. पापड हे मग अशी हा जेवला होता पण त्याला फक्त थोडंसंच भात खायचा होता. तर आता आम्ही बसलेलो आहोत जेवायला. या तुम्ही पण जेवायला. आता जेवते आणि मग नंतरनं ब्लॉग एंड करणार आहे जेवल्याच्या नंतरनं. चला आता जेवतो, मग भेटतो तुम्हाला परत. जेवण वगैरे झालं. मग माऊच्या पप्पांनी ना मला फिरायला नेलं होतं नाही का. म्हटले चल जाऊ जरा नाही का फिरायला, म्हणून आम्ही दोघं गेलेलो. पोरं घरातच होते आणि मग मी आले घरी. काय घेऊन काय रे, मज्जा का मग मज्जा. जेवण झालं आणि अशी खिचडी होती आणि अशीच खिचडी आम्ही खातो. आणि प्रत्येकाची खिचडी खायची बनवायची प्रत्येकाची पद्धत वेगळी आणि अशा बऱ्याच प्रकारच्या खिचडी आहेत. तर आम्ही अशी केली, अशी खाल्ली. लाईटली असतं ते रात्रीचं जेवण आमचं. खरं तर आठवड्यातून आम्ही 2-3 वेळेस खिचडी बनवत असतो. आणि इथं माऊ झोपलेली. माऊ इथं तुम्ही बघू शकता. आणि वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. मी व्लॉग एंड करते. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर खरंच मनापासून, जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ पाहता आणि इतक्या आवडीने जितके पण माझे व्ह्यूज येतात त्यात पण मी खुश आहे. अजून थोडे दिवसांनी वाढतील. आणि अजून काय बोलू. आणि जे पण कोणी माझ्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर बेल आयकॉनचं बटन टॅप करा, म्हणजे माझे व्हिडिओ आले तर तुम्हाला पण त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि आता व्हिडिओ एंड करतो. आता आम्ही झोपतो, तुम्ही पण झोपा. बाय, गुड नाईट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.